हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना मस्त असं किचन आवरणार आहे मी पूर्ण सगळं. पण हे म्हणजे काय झालं, श्रावण महिना सुरू झालाय तुम्हाला माहिती आहे. तर 2-3 दिवसापूर्वीच आवरणार होते, पण रानातले काही कामं चालू होते. मग म्हटलं आज वेळ काढलाय आणि आज म्हटलं पूर्ण किचन आवरून घेऊ. किचन सोबत बाकीचे जे रूम आहे ते पण झटकून झटकून सगळं करून घेऊ म्हणजे क्लीन. कारण की आता उद्या जो सोमवार येतोय तो फर्स्ट सोमवारी, श्रावणी सोमवार. आणि शिवण्याच्या वेळेस माझे उपवास पण मोडले होते, तर आता मी पहिल्यापासून स्टार्ट करणार आहे. आणि पोथी पण लावणार आहे मी, शिवपुराण पण लावणार आहे. त्यामुळे म्हटलं घरातील आधी सगळी साफसफाई करून घेऊ. आणि नेहमी म्हणजे दरवर्षी आम्ही काय करतो, आखड महिन्याच्या जे आखड संपला की श्रावण महिना सुरू झाला की लगेच घरातली साफसफाई आवरायला सुरुवात करतो. कारण की एक महिना भरपूर आम्ही कोणीच घरामध्ये म्हणजे श्रावण महिना पण असतो आणि कोणी खात पण नाही. आणि घरातली साफसफाई करूनच मग सोमवार चालू होते ना उपवास, तर ते स्टार्ट करणार आहे आता मी या वर्षीपासून. कारण की शिवाने आता 1.5 वर्षाची होत आली आहे आणि वरचं पण जवळजवळ ती बरंचसं खातीये. आणि मग म्हटलं आता देवाचे उपवास आहे ना मी चालू करणार आहे. तर शिवपुराण पण आणली मी मम्मीकडून. आणि शिवपुराण कसं सोमवारीच म्हणजे पहिल्या सोमवारी म्हणलं पहिल्या सोमवारपासूनच शिवपुराण पारायण सुरू करू. घरातच लावणार आहे मी. तर त्यासाठी म्हणलं आधी घरातील साफसफाई कचरा सगळा काढून घेऊ, सगळं क्लीन करून घेऊ आणि नंतरच देवपूजाला सुरुवात करू, नाही का. आणि जिथं हात फिरा तिथं लक्ष्मी वास करते, असं म्हणजे जिथं स्वच्छता साफसफाई तिथं लक्ष्मी नेहमी वास करते. घरात पण सुख शांती आनंदी राहते, घर पण चांगलं राहतं. मग म्हटलं चला आज हे पूर्ण किचन आहे ना सगळं मी बाहेर काढणार आहे आणि सगळं आवरून घेणार आहे. तर चला आता सुरुवात करते. भाज्या केलेल्या काय झालंय माहिती का, मिस्टरांच्या डोक्याला लागली तुम्हाला माहिती आहे. तर त्यांना आहे ना वांग्याची भाजी खायची नाहीये. तर अनु, सोनू आणि मी आमच्या तिघींचे पण जेवण झालेले, आम्ही लवकर जेवण करून घेतलं. आणि आज रविवार पण आहे, उद्यापासून सोमवार स्टार्ट होणार आहे. मस्त अशी वांग्याची भाजी बनवली होती आत्यांनी. तर आम्ही तिघींनी ना जेवण करून घेतलं आणि मिस्टर मामा त्या उशिरा जेवते ना ती नंतर जेवणार आहे. आणि इकडं मस्त अशी दोडक्याची भाजी केली आत्यांनी मिस्टरांसाठी. आणि मामा पण आहे ना जवळजवळ खातीच नाही वांग, मामांना पण आवडत नाही वांग. आणि हे बघा मस्त अशी डाळ घातली हरभऱ्याची आणि दोडक्याची भाजी बनवली आहे. तर चला आता मी हे ना पूर्ण क्लीन करून घेणार आहे घर सगळं. पण झाले आंघोळ आणू. तरी बघा सगळं म्हणजे जेवढा पसारा होता तेवढा सगळा बाहेर काढलाय. भांडे आणि रॅक पण पूर्ण मोकळा केलंय, बाहेर घ्यावं लागलं की धुवायला. वरचे पण काढून घेतले, पानावरली भांडी जे डबे डुबे होते ना ते सगळे काढले. म्हणजे बघा पूर्ण मोकळं करून घेतलेलं. तर आता इकडे काढले सगळे भांडे, इकडं धुवायला पण सुरुवात केली ती. इकडं ना उन्हामध्ये पालथी घातली म्हणजे मग हडकून जातील. घर झटकून पुसून घेतलं कपड्यात लावून द्यायला. एक रॅक की ना बाहेर आणली आहे, ही स्टीलची रॅक हलकी त्यामुळे ही बाहेर आणली. आणि ती निळी रॅक की ना ती ना जड आहे, ती आतमधली जी रॅक आहे ना ही बघा ती ना जड आहे, त्यामुळे ती तिथंच पुसून घेतली. आणि त्यानंतर इकडं आता ही रॅक धुवून घेतली व्यवस्थित. ऊन पडलंय मस्त, सकाळी पाऊस आलता म्हणलं आवरून देतं का नाही, घर पण आवरून देते. चालेल आवरायचं काम आता एक एक एक. तर आता सगळं पुसून घेतलंय, कडापे रॅक हे बघा क्लीन केले. त्यानंतर आता बरेचसे भांडे म्हणजे जवळपास सगळे भांडे ना होत आले आवरायचे. आणि किचन स्टाईलची फरची बघा किती चमकती, हे बघा झालेच. आता फक्त आहे ना लास्ट एवढं राहिलेलं आहे धुवायचे, म्हणजे किटल्याची तेलकट चिकट भांडे ना तेवढेच राहिले धुवायचे. ड्रम आणि किटली तेलाची. आणि हे बघा इकडे सगळे पण धुतलेले, मिक्सर बरण्या छोट्या छोट्या सगळे धुवून काढलेले. तिकडे डब्बे पण धुतले सगळे. त्यानंतर इकडे भांडे सगळे झाले. आता फक्त आतमध्ये लावायचे राहिले, लावून घ्यायला. आणि आतमध्ये पण आहे ना बरंच हे झालेलं आहे. हे बघा ही रॅक पण आहे ना धुवून काढली होती बाहेर जाऊन, म्हणजे बाहेर नेली ती धुवून काढली होती. तर आता भांडे आतमध्ये लावून द्यावं लागेल.
तर आता ना एक एक भांडी आतमध्ये लावायचं काम चालू आहे. आणि वरती मला जाता येत नाही ना, म्हणजे मी जातच नाही, तर आणू चढलाय वरती. आणूकडे दिलाय एक एक वरती आणि मस्त सिक्वेन्सनुसार लावलेले. हे बघा झाले आणू आता. कुठून उतरशाल? हळूच उतरा. वर चढलं तर आणूची तब्येत कमी आहे, म्हणजे आणू कसं पोरगी आहे ना, बरोबर वरती चढल्या त्या. मला नसतं चढता आलं. थांबा नाही तर फ्रीजवरून या. खिडकीपासून बरोबर उतरता येते त्यांना. हात देऊ का? बरं या उतरा हळूच. तर चालू आता एक एक लावतोय भांडे. हॅलो फ्रेंड, तर आता आहे ना 5 वाजलेले. तर बघा, हे बघा आता पूर्ण रॅकवरचे भांडे आणून लावलेले. आणि कमेंट करून नक्की सांगा किचन कसं आवरलं ते. काही पातेले बाहेर आहे जाळीमध्ये, इकडे डबे. आणून त्यांचे शाळेचे डबे आहे इथं. झालं जेवण सोनू? जेवण झालं? आज केस धुतलेले सोनून तिने. आज रविवार आहे ना, केस धुतले त्यांनी. आणि कमेंट करून नक्की सांगा किचन कसं आवडलं ते. आणि उद्या नागपंचमी पण आहे आणि सण पण आहे नागपंचमीचा. पिलू बाहेर काय करते? किचन आवरून झाल्यानंतर, म्हणजे आतमध्ये आवरून झाल्यानंतर इथं फरची खराब झाली, तर ती पण क्लीन करून घेतली आहे. हे बघा, कारण इथं भांडी धुतली ना, भरपूर अशी खराब झाली, क्लीन केली ती. पाणी साचले ना, त्याच्यामुळे असं दिसतंय. सफेद जास्वंदी किती छान आली. शिवशंकराला आवडती, म्हणजे जास्त करून सफेद जास्वंदी ना खूप आवडते. म्हणजे बेलाचं पान पण आवडतं आणि सफेद जास्वंदी पण शिवशंकराला अर्पण करते फुलं. बघा किती छान आले. तीन आलेले आहे. ही एक इकडं पण एक आहे आणि त्या तिथं पण एक आहे. 3 आलेले. काय चालू आहे इकडं? आणू इकडे कोण बसल्या? अरे इकडे कोण बसलंय, कोण लपलंय? काय नन टकू बाबा सँडल घालून फिरताय काय? अयो एवढं गबाळातून काऊन फिरत्या? हा आम्हाला झोका बांधायचा आता. हा ना, तिथंच नागपंचमीचा खर्च कुठं बांधणार आहे झोका? बांधला ना, तिथंच बांधायचंय. कुठं? मागच्या बांधला होता का आपण? हा इथं लिंबाला ना. पण थोडा तिरका होतो. फांटी ना, म्हणजे फांदी थोडी तिरकी आहे. काही ना, पण आम्ही ये थोडं वर खाली होतं ना, हा बाप बरोबर करून जातो. थोडी सरळ फांदीला लय भारी झोका झाला असता, है ना. ते लिंबाला नाही का हो जागा? लिंबल नाही, पण गाय राहते तिथे. गाई राहते ना का? त्या लिंबाला नाही जागा? पहिल्यापासून पिल्लूची आज टक्कल केली शिवण्याची. मी नाहीच म्हणत होते, पण आता ते म्हणे नाही करायची म्हणे, केस दाट फुटते म्हणे. टक्कल केल्याच्या नंतर व्यवस्थित केस येते ना टक्कलला. एवढे वाढले का परत कापायचे मग. कसं दिसतंय पिल्लू आज? मामा आ मम्मा का? मला पाहिलं का माहिती यायचं.